नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MSGK मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे 15 महत्त्वपूर्ण प्रश्न आणि उत्तरे जाणून घेणार आहोत। मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल। चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न आहे, तिरुपती बालाजी मंदिर कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 आंध्र प्रदेश। मित्रांनो, तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे। तुमच्यापैकी कुणी कुणी हे मंदिर पाहिले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। दुसरा प्रश्न आहे, भारतात द्राक्षांचे उत्पादन सर्वात जास्त कुठे होते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नाशिक। मित्रांनो, भारतामध्ये नाशिक या ठिकाणी द्राक्षांचे उत्पादन सर्वात जास्त होते। तिसरा प्रश्न आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त डुक्कर पाळले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 चीन। मित्रांनो, चीन या देशामध्ये सर्वात जास्त मांसाहारी लोक राहतात आणि त्या ठिकाणी डुकराचं मांस जे आहे ते मोठ्या चवीने खाल्ले जाते, त्यामुळे चीन या देशामध्ये सर्वात जास्त डुक्कर पाळले जातात। चौथा प्रश्न आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 अरविंद केजरीवाल। मित्रांनो, दिल्लीचे मुख्यमंत्री जे आहेत ते अरविंद केजरीवाल हे आहेत। पाचवा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात मोठी वस्तू कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 सूर्य। मित्रांनो, आपली जी सूर्यमाला आहे त्या सूर्यमालेतील सर्वात मोठी खगोलीय वस्तू ही जी आहे ते आपला सूर्य आहे। सहावा प्रश्न आहे, श्रीकृष्णाने कुणाचा वध केला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 कंस। मित्रांनो, श्रीकृष्णाचा मामा कंस याचा श्रीकृष्णाने वध केला होता, हे तुम्हाला माहीतच असेल। चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात। सातवा प्रश्न आहे, विमानाच्या चाकात कोणता वायू भरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 नायट्रोजन। मित्रांनो, जे विमानांचे चाक असतात त्या विमानाच्या चाकावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रेशर असतं, त्यामुळं त्या ठिकाणी विमानाच्या टायरामध्ये नायट्रोजन हा वायू भरला जातो। आठवा प्रश्न आहे, कोणत्या देशात एकही ट्रॅफिक सिग्नल नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 भूटान। मित्रांनो, भूटान जो की आपला एक शेजारील देश आहे त्या देशामध्ये एकही ट्रॅफिक सिग्नल नाही। नववा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे रक्त निळ्या रंगाचे असते? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 ऑक्टोबस। मित्रांनो, जो ऑक्टोबस प्राणी असतो त्या प्राण्याचे रक्त हे निळ्या रंगाचे असते। 10वा प्रश्न आहे, जगातील सर्वात विषारी प्राणी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 स्टोनफिश। मित्रांनो, साप किंवा विंचू हे जगातील सर्वात विषारी प्राणी नसून स्टोनफिश जो की एक मासा आहे तो जगातील सर्वात विषारी प्राणी आहे। 11वा प्रश्न आहे, एका प्रसिद्ध मराठी म्हणीनुसार झाकली मूठ रिकामी जागा लाखाची। या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सव्वा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 सव्वा। मित्रांनो, एक प्रसिद्ध मराठी म्हण आहे, झाकली मूठ सव्वा लाखाची। 12वा प्रश्न आहे, जगात कोणत्या बिमारीने लोक सर्वात जास्त मरतात? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 हार्ट अटॅक। मित्रांनो, जगामध्ये जे आहेत हार्ट अटॅक या बिमारीने सर्वात जास्त लोक मरतात, पण 2020 आणि 21 या वर्षामध्ये फक्त कोरोना व्हायरसमुळे लोक सर्वात जास्त मेलेत।
पण त्या व्यतिरिक्त जर आपण पाहायला गेलं तर मागच्या 10 वर्षांमध्ये हार्ट अटॅकने सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. 13वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जुनी भाषा कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 संस्कृत. मित्रांनो, भारतातील सर्वात जुनी भाषा ही संस्कृत भाषा आहे. आणि मित्रांनो, आपली मराठी भाषा ही 6व्या क्रमांकावर येते. आणि आज आपला मराठी राज्यभाषा दिन सुद्धा आहे. त्यानिमित्ताने सर्वांना मराठा राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 14वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लोकप्रिय सण कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 दिवाळी. मित्रांनो, भारतातील सर्वात लोकप्रिय सण हा दिवाळी आहे. आणि मित्रांनो, 15वा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे. 15वा प्रश्न आहे, तुम्हाला कोणता सण आवडतो? ऑप्शन आहे दसरा, दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी. आणि जर तुमचं इतर काही उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.